अजित पवारांनी दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली असं समजते। कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त अजित पवार आज पुण्यातल्या चाकणमध्ये आहेत। दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी त्यांची भेट घेतली आहे अशी माहिती सध्या समजते। पुण्यातल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी त्यांची भेट घेतली असं समजते। कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त अजित पवार आज पुण्यात चाकणमध्ये आहेत आणि याच निमित्तानं त्यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली अशी माहिती कळते। आता अजित पवार आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या या भेटी दरम्यान नेमकं काय घडलंय, काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत, चाकणमध्ये कार्यकर्ता मेळावा त्या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं त्यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। प्रतिनिधी तुषार सरेकर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूयात। तुषार, दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी अजित पवार पोहोचल्याचे दृश्य आम्ही बघतोय, काय नेमकं भेटीमागचं कारण आहे समजू शकलंय का? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेचं रणशिंग फुंकलं गेलंय, त्यातच आता गाठी भेटींना उदाहरण आल्याचं पाहायला मिळतंय। आता शिरूर लोकसभेसंदर्भात आज अजित पवारांनी अनेक बैठका लावल्यात आणि त्यातच आता ही जी बैठक आहे ती महत्वाची बैठक मानली जाते, कारण अजित पवार गटाकडनं शिरूर लोकसभेसंदर्भात कोण उभं राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्याआधीच ह्या बैठका होता ते आज अजित पवारांची खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, त्यानंतर शिरूर हवेली, शिरूर, त्यानंतर हडपसर आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघाचा अजित पवार आढावा घेणार आहे। त्याआधी पहिली बैठक ही आमदार दिलीप मोहिते यांच्या घरी बैठक बोलवण्यात आलेली आहे। अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अजित पवारांनी ही बैठक लावलेली आहे, त्यामुळे खेड विधानसभेचा कशा पद्धतीने आढावा घेतला जातोय, दिलीप मोहिते कशा पद्धतीने हा आढावा देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र आजचे संपूर्ण जे आढावे आहेत ते कशा पद्धतीने होतात, त्यानंतर कोण उमेदवार असणार आहे, नक्की आढळरावांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतंय का, आढळरावांचा प्रवेश केव्हा होतो, या संपूर्ण गोष्टींच्या चर्चेवरती आज उत्तर मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काय होतंय, काय होऊ शकतंय या संदर्भात बोललं जातंय। आढळरावांना उमेदवारी राष्ट्रवादीकडनं देतात का हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे। निश्चित तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।